श्री आनंद नाईकी, राची ढेरे, प्रियूची प्राणेश्वरी, खंडोबाची संस्कार कहाणी। म्हाळसा मोहिनी ही नेवाशाची स्थळ पुराणानुसार निधिवास क्षेत्राची अधिष्ठात्री देवता। हे क्षेत्र ज्ञानदेवांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले आहे। खरे तर म्हाळसा ही खंडोबाची प्रथम पत्नी म्हणूनच आपल्याला परिचित आहे। नेवाशातही तिच्या चरित्राचे आदिपर्व खंडोबाशीच बांधलेले आहे। खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांच्या संसाराच्या अनेक अद्भुत कथागाथा वाघ्या मुरळ्यांच्या गीतांत कौतुकाने गायलेल्या आहेत। खंडोबाच्या भक्तांच्या मुखांतून रोचकतेने प्रकटलेल्या आहेत। दोन बैलींचा दादला असणाऱ्या पुरुषाची जशी परवड होते तशीच परवड या देवाच्या संसाराची झालेली आहे। त्याची पहिली प्रतिष्ठित पत्नी म्हाळसा ही नेवाशाच्या तिम्मशेठ वाण्याची मुलगी म्हणून प्रसिद्ध आहे, तर दुसरी पत्नी बाणाई ही धनगर कन्या आहे। या दोन्ही सवतींचा संघर्ष वर्णन करणारी कितीतरी गाणी उपलब्ध आहेत। बाणाईबद्दल खंडोबाला खास ओढ वाटत असल्यामुळे नवऱ्यावर जळफळणारी म्हाळसा ही अनेक गाण्यांतून प्रकटलेली दिसते। महात्म्यकारांनी खंडोबाला भैरव रूप बनवले, शिवरूप बनवले, तरी त्याचे लौकिकत्व फिटले नाही, त्याचे संसार दुःख सुटले नाही। दोन बैलींच्या भांडणाला तोंड देत देत अन एकेकीला थापा देऊन दुसरीबरोबर रमत रमत तो दिवस कंठतो आहे। वाघ्यांच्या गुरगुरण्याने सुखावतो आहे। भरीत रोडग्याचे नैवेद्य स्वीकारून तृप्त होतो आहे। चोर दरोडेखोरांना चौर कर्मात यश देत आहे अन मुरळ्यांच्या चाळ्यांकडे कानाडोळा करीत आहे। भंडार खोबऱ्याची उधळण अन येळकोट मल्हारचा जयघोष कडे पठारी होत राहणे हे त्याचे अवतार सार्थक आहे। प्रथम याचा निषेध करणाऱ्या संतांनी पुढे त्याची भक्तिगीते गायली। त्याच्या भक्तांच्या सुखी असणाऱ्या गीतांच्या सरणीत आध्यात्मिक आशयाची नवी गीते रचली, तरी तो जसाच्या तसाच राहिला। त्याला कुलदेवाच्या पलीकडची प्रतिष्ठा लाभू शकली नाही, किंबहुना अशा प्रतिष्ठेचा मोह त्याने कटाक्षाने दूर ठेवला। त्याला एकाही अध्यात्मपरायणाने आपले परमाराध्य बनवले नाही, उपास्य देव मानले नाही। त्यामुळे त्याच्या भक्तीच्या क्षेत्रात जवळजवळ एकही साक्षात्कारी पुरुष निर्माण झाला नाही। म्हाळसा मोहिनी। म्हाळसा मात्र खंडोबाने थाटलेल्या या संसाराला विटली असावी। ती लिंगायत वाण्याची मुलगी असल्यामुळे हा देव तिने प्रथम शिव समजून स्वीकारला, परंतु नंतर तिचा भ्रमनिरास झाला असावा। तिने खंडोबाच्या संसारावर पाणी सोडले अन सरळ वैष्णवांची सात्विक संगत स्वीकारण्याचा निर्णय घेतला। नेवाशातच आपल्या सत्तेच्या माहेरातच वैष्णवांनी तिचे स्वागत केले, मनोभावे तिला आपले म्हटले अन पाहता पाहता तिला विष्णुरूप बनवले। विष्णूची सहचारिणी असलेल्या लक्ष्मीची नव्हे तर साक्षात विष्णूशीच तिला एकरूप करून टाकले। म्हाळसा स्त्री आहे अन विष्णू पुरुष आहे, तरीही हे कसे शक्य झाले? पुराणांतरी विष्णू ही एकदा स्त्री होऊन अवतरला होता अशी कथा आहे। समुद्रमंथनातून अमृत प्रकटल्यावर त्याच्या वाटणीसाठी देव दानवांचा संघर्ष सुरू झाला। या संघर्षात अमृत केवळ देवांनाच द्यावे अन असुरांना त्यापासून वंचित ठेवावे या हेतूने विष्णू मोहिनी रूपाने अवतरला, मोहक स्त्रीच्या रूपाने अवतरला। तिच्या सौंदर्यावर मोहिनी झालेल्या दैत्यांना तिचा हेतू कळला नाही। तिने कौशल्याने देवांना
सुधा दिली अन असुरांना सुरा. राहून तिचे हे कौशल्य जाणले राहूने तिचे हे कौशल्य जाणले. त्याने चोरून अमृतपान करण्याचा प्रयत्न करताच तिने चक्राने त्याचे शिर उडविले अन त्याच्या कबंधाचे आसन करून नेवाशात निवास केला. अशी कथा महालया महात्म्यात आणि म्हाळसा मोहिनीला विष्णू रूपात स्वीकारणाऱ्या संतांच्या वाणीत स्थिर झालेली आहे. 11 स्कंदावरील टीकेत नाथ म्हणतात, समुद्रमंथनाच्या शेवटी क्षीरसागराचे तटी सुरा असुरा कळी मोठी अमृतासाठी मांडली. तेव्हा अमृत विटे जे देखोनी तो अवतार घेतला मोहिनी. तेणे असुरा सुरापानी अमृतदानी देवांसी. तेथे चोरुनी घेता अमृतग्रासा निवटिला राहूचा घसा. त्याच्या कबंधावरी म्हाळसा वास नेवासा सोये केला. भैरव रूप अथवा शिवरूप खंडोबाची पत्नी म्हणून पार्वतीची प्रतिष्ठा पाऊप पाहणारी म्हाळसा ही वैष्णवांच्या मेळ्यात जाऊन मोहिनी कशी झाली हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मोहिनी होण्यासाठी तिच्या मूळ रूपात कोणती सोय होती याचा शोध घेणे आवश्यक आहे. ही देवी कर्नाटकात माळज, माळची, माळव या नावांनी अन महाराष्ट्रात म्हाळसा, म्हालाईसा या नावांनी प्रसिद्ध आहे. म्हणजे या देवीच्या नावात माळ, म्हाळ, माल्ह हा अंश समान आहे. मैलाराच्या नावात मलई अन म्हाळसेच्या नावात माळ हे पर्वतार्थक पद आहे असे संशोधकांनी मानलेले आहे. परंतु माल, माल्ह असा एक देशी भाषेतला धातू मोहविणे आकर्षित करणे या अर्थाचा आहे असे ज्ञानेश्वरीतल्या मालातणे, मालाथणे, मालातणे, माल्हातणे, माल्हाथणे या क्रियेच्या वापरावरून दिसते. मोहविणे या अर्थाचा माळ, माल्ह हा धातू नेमका कोणत्या देशी भाषेतला आहे हे जरी सांगता आले नाही तरी त्याच्या आधाराने म्हाळसेला मोहिनी बनविणे शक्य आहे हे मात्र खरे. माल, माल्ह हा धातू मोहनार्थक असल्यामुळे मालची म्हाळसा या देवीचे मोहिनी असे संस्कृत नामकरण करण्याची प्रवृत्ती झाली असावी असे आपण ज्ञानेश्वरीच्या आधाराने अनुमान करू शकतो. ज्ञानेश्वरीतल्या उपाययोजनांतून सूचित झालेला माल, माल्ह हा या धातूचा मोहविणे हा अर्थ प्रत्यक्षात खरा असल्यामुळेच या देवीचे मोहिनी हे नामकरण करण्याची अन तिला त्या नावावरून वैष्णवी प्रतिष्ठा प्रदान करण्याची क्लुप्ती उच्चधर्मीयांना सुचली हे स्पष्ट होते. एखाद्या देवतेचे उन्नयन साधताना उच्चधर्मीय नेते त्या देवतेच्या उपासनेतली मूळची सामग्रीच वापरतात. मूळच्या रूपविशेषांना, नामावळीला, उपासना प्रकारांना नवा अर्थ देतात. याचे प्रत्यंतर म्हाळसेच्या मोहिनीकरणातून उत्तम रीतीने येते हे आता निसंदिग्धपणे आपल्या ध्यानी येईलच. संस्कृतीकरणाची प्रक्रिया. कधी हे संस्कृतीकरण अर्थावरून केले जाते तर कधी ध्वनी साम्यावरून केले जाते. म्हाळसेची मोहिनी झाली ती माल, माल्ह या तिच्या नामांशाचा मोह हा अर्थध्यानी घेऊन म्हणजे अर्थसाम्याला प्राधान्य देऊन, परंतु मैलाराचा मल्हारी अथवा मण्णू मैलाराचा म्हणजे मातीच्या मैलाराचा मणिमल्हारी झाला. तो दोन्ही साम्यावरून संस्कृतीकरणासाठी अर्थसाम्य वापरायचे की ध्वनिसाम्य वापरायचे हे त्या त्या देवतेच्या
उन्नयन प्रक्रियेच्या गरजेवर अवलंबून असते. ती प्रक्रिया राबवणाऱ्या उच्च धर्मीयांच्या प्रतिभेवर अवलंबून असते. आपण ही प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी मैलार आणि म्हाळसा या जोडप्याचीच उदाहरणे वापरूया. मैलार अथवा मण्णू मैलार या नावांची मल्लारी अथवा मणिमल्लारी ही दोन्ही साम्यावरून संस्कृतीकरणे घडविल्यामुळे हा देव आपोआपच कोणा मल्ल आणि मणी या दैत्यांच्या विरोधात उभा असण्याची सोय उपलब्ध झाली. म्हणजेच देवाला अवतार प्रयोजन मिळाले, अवतार कथा प्राप्त झाली. परंतु एवढ्यानेच भागण्यासारखे नव्हते. हा मणीचा आणि मल्लाचा अरी असलेला देव कोण होता? कोणत्या मोठ्या देवाने मणिमल्लांचा निपातासाठी अवतार घेतला होता? हा प्रश्न उरतोच. वेगळ्या शब्दात सांगायचे तर मैलाराला कोणत्या पूर्वप्रतिष्ठित देवाशी एकरूप बनवायचे ठरले होते? हा प्रश्न उरतोच. मैलार हा क्षेत्रपाळ श्रेणीतला देव असल्यामुळे तमिळनाडमध्ये तो स्कंदाशी तर महाराष्ट्रात भैरवाशी एकरूप केला गेला. परंतु त्याला भैरव बनविण्याचेही समर्थन त्याच्या मूळ सामग्रीतून मिळवायला हवे असे बंधन पाळले गेले आहे. एकेकाळी मैलाराची उपासना मुखवट्याच्या रूपात केली जात असे, असे पुरावे प्राचीन कन्नड वाङ्मयात उपलब्ध आहेत. शेख मुहम्मदांनी केलेले खंडोबाच्या कापडी मुखवट्याचे वर्णन आपण पाहिले आहे. मुखमंडलाला कानडीत मारी असा शब्द आहे. मारी या शब्दाचा मराठी पर्याय तोंड असा आहे. भाषांतर समासाच्या प्रक्रियेने मारीतोंड हे मैलाराचे एक कन्नड मराठी प्रतीकनाम बनले आणि त्याचे संस्कृतीकरण मार्तंड असे करता आले. 64 भैरवांमध्ये एक मार्तंड भैरव आहे. या क्रमाने मल्लारी मार्तंड भैरव या प्रतिष्ठित नावाने मैलार विभूषित झाला आणि त्या नावाच्या स्पष्टीकरणातून त्याला एक भव्य अन उदात्त चरित्रही लाभले. या नव्या नामाच्या अन चरित्राच्या आधाराने मैलाराचे केवळ नामरूपच नव्हे तर त्याचे समग्र लौकिक श्रद्धा विश्वच उंचावून घ्यावे असा उच्च धर्मीयांचा हेतू होता. तो जवळजवळ फसला हे उघड आहे. वैष्णवांचा विजय. म्हाळसा ही लोकदेवी मैलाराची पत्नी म्हणून कर्नाटकात अन महाराष्ट्रात नांदते आहे. परंतु नेवाशाला ती वैष्णवांच्या गोतावळ्यात सापडल्यामुळे तिला आपल्या सहचराबरोबर नांदण्याचे भाग्य लाभले नाही. किंवा कदाचित असेही म्हणावे लागेल की ती मैलाराच्या पुरुषी प्रभुत्वाला झुगारून तिथे स्वतंत्र नांदते आहे. ती वैष्णवांच्या पाठिंब्यामुळेच त्या ठिकाणी खंडोबाचे जुने ठाणे असताना खंडोबाशी तिचे लग्न त्याच ठिकाणी झाले अशी खंडोबा भक्तांची श्रद्धा असताना अन त्या जुन्या नात्याचा अवशेष अजूनही एका वार्षिक उत्सवात उरलेला असतानाही म्हाळसेने आपले स्वतंत्रपण नेवाशात टिकवले. याचे सारे श्रेय तिथल्या वैष्णव प्रभावाकडे जाते यात संशय नाही. अन्यथा सर्व कर्नाटकात अन महाराष्ट्रात मैलार खंडोबाची पत्नी होऊन मैलाराबरोबर शिवपरिवारात सामील झालेली म्हाळसा केवळ नेवाशातच वैष्णवी शक्तीच्या रूपात सवतासुभात थाटून राहिली नसती. गोव्यातली म्हाळसा नारायणी ही मूळची नेवाशाचीच आहे. या वैष्णवांनी तिचे मल्लारी महात्म्यात स्थिर झालेले शैव पठडीतले चरित्र नाकारले अन तिच्या देशी नामाच्या अर्थप्रधान संस्कृतीकरणातून तिला वैष्णव दैवत मंडलात खेचून आणले. किंबहुना तिला साक्षात स्त्रीरूप विष्णूच बनवले. म्हाळसेच्या मोहिनी या नव्या
संस्कृत नामकरणातून केवळ एवढेच साधले असे नव्हे, केवळ तिचे वैष्णवीकरण घडविता आले एवढेच नव्हे, तर तिच्या या वैष्णव रूपातून एक नवे विचार शिल्पही घडवता आले. ज्ञानदेवांची म्हाळसा भक्ती. म्हाळसा मोहिनीच्या चरित्रचिंतनातून हे विचारशिल्प घडविले आहे. ज्ञानदेवांनी मराठी संत परंपरेच्या आद्याचार्यांनी या विचारशिल्पाचे सौंदर्य न्याहाळण्यापूर्वी ज्ञानदेवांचा म्हाळसेच्या ठाण्याशी म्हाळसेशी आलेला संबंध पाहायला हवा. आदी तीर्थावळी अन समाधी ही ज्ञानदेव चरित्रविषयक प्रकरणे रचणाऱ्या नामदेवा नामक ग्रंथकाराने ज्ञानेश्वरी अन अमृतानुभव या ग्रंथांची रचना नेवाशाला झाली असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. पैठण येथे रेड्यामुखी वेद वदवल्यानंतर रेड्याला बरोबर घेऊन निवृत्तीनाथादी भावंडे नेवाशाला आली. मागोन या म्हशा नेवाशाशी आले. प्राकृत पै केले गीते लागी. निवृत्ती म्हणती ऐक ज्ञानदेवा. अनुभव करावा अमृता ऐसा. आदिशक्ती माता वंदुनी या म्हाळसा. मग तेथुनी सरिसा चाली येले. आदी प्रकरणातील हे वर्णन ज्ञानदेवांच्या नेवासे निवासावर प्रकाश टाकणारे आहे. आदिकाराच्या मतानुसार ज्ञानदेव भावंडांसह नेवाशाला आले. तिथे त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू अन सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेने गीतेवरील टीका अन अनुभवामृत या 2 ग्रंथांची रचना केली आणि नंतर तेथील आदिशक्ती म्हाळसेला वंदन करून ते नेवाशाहून निघाले. पुढे समाधी प्रकरणातही ज्ञानेश्वरीचे रचनास्थान म्हणून नेवाशाचा पुन्हा उल्लेख झालेला आहे. ज्ञानदेव व सोपानदेवांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथ अन मुक्ताबाई ही दोघे भावंडे संत मंडळींसमोर समवेत नेवाशाला मुद्दाम आली होती असे समाधी प्रकरणाच्या कर्त्याने म्हटले आहे. निवृत्तीराज म्हणे, जावे म्हाळसापूर्वी. जेथे ज्ञानेश्वरी पूर्ण झाली तेथोनी वैष्णव आले नेवाशाशी. सहज समुदायेसी देवराज. म्हाळसे लागी पूजा केली असे निवृत्ती. राहिले 10 रात्री ऋषिकेशी. म्हणजे नेवासे हे आदिशक्ती म्हणून ज्ञात असलेल्या म्हाळसेचे ठाणे होते अन ते ज्ञानेश्वरी जन्मस्थान होते याची स्पष्ट जाणीव ज्ञानदेव चरित्रकाराला आहे. म्हाळसा ही नेवाशाची अधिष्ठात्री देवता असल्यामुळे तो त्या स्थानाला म्हाळसापूर या नावानेही उल्लेखितो. चरित्रकाराच्या या माहितीची पुष्टी ज्ञानेश्वरीतील रचनास्थळाच्या उल्लेखाने होते हे आपणास माहीतच आहे. तेथ भुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जगाचे जीवनसूत्र जेथ श्री म्हाळसा. ज्ञानदेव नेवाशाच्या देवीचे नाव श्री महालसा असेच देतात. म्हणजे ते म्हाळसेला म्हाळसाच म्हणतात, तरीही ती जगाचे जीवनसूत्र आहे अशी तिच्या असाधारण महिम्याची जाणीवही प्रकट करतात. अर्थातच हे जगाचे जीवनसूत्र जिथे नांदते आहे ते क्षेत्र भुवनैक पवित्र अन अनादी या विशेषणांनी गौरविले जाणे स्वाभाविक ठरते. ज्ञानदेव म्हाळसेला जेव्हा जगाचे जीवनसूत्र म्हणतात तेव्हा त्यांना तिचे वैष्णवीकृत रूप अभिप्रेत असेल काय? जगाचे जीवनसूत्र या बिरुदात विश्वपोषक विष्णू तत्वाचा संकेत असेल काय? याविषयी निश्चयाने काही सांगता येणार नाही.
तरीही ज्ञानदेव नेवाशाच्या या अधिष्ठात्री देवतेला परमतत्वाची प्रतिष्ठा देऊन राहिले आहेत याविषयी मात्र शंका उरत नाही. ज्ञानदेवांनी म्हाळसेला अशी परमतत्वाची प्रतिष्ठा प्रदान करण्याचे कारण काय? एका स्थानीय महत्त्वाच्या लोकदेवीला एवढ्या महत्पदावर बसवून तिला आपल्या परमाराध्याशी एकरूप करून भजण्याचे कारण काय? म्हाळसेच्या रूपात अथवा तिच्या जीवनगाथेत ज्ञानदेवांना असे कोणते अनन्यसाधारणत्व प्राप्त झाले की ज्यामुळे त्यांनी तिला जगाचे जीवनसूत्र मानावे, तिच्या क्षेत्राला भुवनैक पवित्र अनादी म्हणावे? मोहिनी ना स्त्री ना पुरुष या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला म्हाळसेच्या वैष्णवीकरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा दृष्टीपुढे आणली पाहिजे. म्हाळसेला मोहिनी बनवून तिचे वैष्णवीकरण केले गेले हे आपण पाहिले आहे. मोहिनी हा विष्णूचा अवतार आहे हे आपल्याला चांगले परिचित आहे. म्हणजे पहा, हा पुरुष रूप देवाचा स्त्री रूप अवतार आहे. पुरुषच स्त्री होऊन अवतारला आहे. पुरुषास स्त्री होण्याचा मोह पडला आहे अन त्याने त्या आकांक्षेची तृप्ती स्त्री रूपाने अनुभवली आहे. असे हे प्रकरण दिसायला चमत्कारिक आहे, अवघड आहे. परंतु आपण थोडा खोलात जाऊन विचार केला तर हे विचित्र वाटते आहे. तेच अगदी स्वाभाविक आहे. एका महान जीवन रहस्याकडे वेदक संकेत करणारे आहे असे दिसून येईल. जो पुरुष आहे त्याला स्त्री होण्याचा मोह झाला आहे नव्हे, तो स्त्री होऊन अवतरला आहे. यात त्याचे पुरुषपण लुप्त झाले काय? नाही, तो पुरुष आहे अन स्त्रीही आहे. तो जेव्हा पुरुष आहे तेव्हा स्त्री त्याच्यात समाविष्ट आहे. तो जेव्हा स्त्री आहे तेव्हा पुरुष तिच्यात समाविष्ट आहे. त्याचे पुरुष असणे, स्त्री असणे अन स्त्री पुरुष संयुक्त रूप असणे हे सारे एकच आहे. जीवशास्त्रज्ञांनी चैतन्याच्या या उभयरूपतेची ग्वाही दिलेली आहे. म्हणूनच नेवाशात विष्णू जेव्हा म्हाळसेला प्रतिष्ठा देण्यासाठी आपले मोहिनीरूप भक्तापुढे ठेवतो तेव्हा भक्तांना त्याचे वर्णन कसे करावे ते कळत नाही. त्याला नर म्हणावे तर तो नारी रूपात प्रकटलेला आहे. त्याला नारी म्हणावे तर ते नारी रूप मूळच्या पुरुष देवाचे म्हणजे विष्णूचेच अवतरण आहे. या जाणीवेचे काय करायचे? या समस्येतून वाट काढण्यासाठी मग ते त्याला मोहिनीराज या नव्या नामाने पाहू लागतात. जी स्त्री आहे अन पुरुषही आहे, अथवा जो ना स्त्री ना पुरुष आहे, तो हा मोहिनीराज जीवनाचे मूल रहस्य उलगडीत आहे. ज्ञानदेवांच्या शब्दांत तो जगाचे जीवनसूत्र होऊन राहिला आहे. आता आपल्या ध्यानी येईल की म्हाळसेचे वैष्णवीकरण मोहिनीच्या रूपात घडल्यामुळे ही एक सामान्य लोकदेवी असूनही ती थोर प्रज्ञावंतांच्या अन चिंतकांच्या चिंतनाला प्रेरक ठरणे कसे स्वाभाविक आहे. म्हाळसा ही मोहिनी झाल्यामुळे ती मोहिनीराज होणे अगदी अटळ होते. हे तिचे विचित्र नाव स्त्री पुरुष समरसीकरण अथवा
ना स्त्री ना पुरुष अशा अवस्थेचे द्योतक बनणे अगदी अपरिहार्य होते. अर्धनारी नटेश्वराप्रमाणेच हा अर्धनरी नारायण माळसेच्या उन्नयनातून उमलून आला, अगदी सहजपणे उमलून आला, तर आपल्याला त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ज्ञानदेवांच्या प्रतिभाविश्वात या श्रीमहालसेच्या वैष्णवीकरण प्रक्रियेने कोणत्या उन्मेषांचे मळे फुलवले असतील अन कोणत्या आगळ्या आमोदाने ते विश्व परिमळून टाकले असेल याची आपण आता कल्पना करू शकाल. जो प्रियूची प्राणेश्वरी ज्ञानदेवांना नेवाशाच्या निवासकालात माळसेने जी चिंतन स्फूर्ती दिली त्याचा निशंक पुरावा आपल्याला बहिरा जातवेदांच्या दशम स्कंध टीकेत मिळतो. बहिरा जातवेदांची कुलदेवता नेवाशाची माळसाच. त्यांनी आपल्या ग्रंथाच्या मंगलाचरणात 5 ओव्यांनी आपल्या वाणीच्या कमलवेलीवर फुललेल्या 5 कमलपुष्पांनी कुलदेवीची पूजा बांधली आहे. या कुलदेवी स्तवन प्रसंगी बहिरा जातिवेद म्हणतात. जे उजवेनी अंगे भातारू, डावोनी अंगे जगविस्तारू, ब्रह्मादिका नारिकी नरू निर्धारवेना, वीरंची म्हणे माझी माये, कवण जवम पाहो जाये, तवम दोही तोची आहे, जनकू जननी, तरी प्रियूची प्राणेश्वरी, येणे लागवे घराचारी, सांत वितसे नारी, बाळे जगा एसी, ते समजता कुळ देवता, देवा दानवा नेमिता, जिचिये एक ध्वर सत्ता, तीही लोकी. दैव दैत्यांना जिने समजाविले आहे अन अमृत जिने विभागले आहे त्या देवीला बहिरा जातवेद माळसा देवी याच नावाने संबोधतात. परंतु ते तिच्या रूपात जगताचे आदितत्व अनुभवतात हे विशेष आहे. ज्ञानदेवांच्या वाग्दिश्वाशी परिचय असणारे जे जाणकार आहेत त्यांच्या हे सहज लक्षात येईल की बहिरा जातवेदांनी कुलदेवी माळसेच्या वर्णनासाठी जी शब्दावली वापरली आहे ती ज्ञानदेवांच्या अनुभवामृतातली आहे. तिच्या रूपात जी दार्शनिक अनुभूती घेतली आहे ती ज्ञानदेवांनी अगोदरच घेतलेली आहे. प्रियूची प्राणेश्वरी, बाळ तरी जगा एवढे या कल्पना ज्ञानदेवांनी अनुभवामृतात शिवशक्ती समरसीकरण वर्णितांना मांडलेल्या आहेत हे आपण जाणतोच. ज्ञानदेव माळसेचा संदर्भ न देता ज्या कल्पनांचा अन ज्या शब्दावलीचा वापर शिवशक्ती समरसीकरणाच्या वर्णनासाठी करतात नेमका त्यांचाच उपयोग बहिरा जातवेद माळसेच्या वर्णनासाठी करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. तो अर्थ असा की ज्ञानदेवांच्या शिवशक्ती समरसीकरणाची स्फूर्ती देवता नेवाशाची माळसा आहे अथवा शिवशक्ती समरसीकरणाच्या तत्वज्ञानाचे लेणे चढवून ज्ञानदेवांनी बहिरा जातवेदांनी या सामान्य स्थानीय लोक देवीला असामान्य विश्वात्मक प्रतिष्ठा प्रदान केली आहे. शैवाची अर्धनारी नटेश्वर संकल्पना, बौद्धांची युगनद्ध संकल्पना, प्राचीन पश्चिमी संस्कृतीतील हर्माफ्रोडाईट
संकल्पना अन ज्ञानदेवांनी उंचावलेली मोहिनी संकल्पना यांची कुळी एकच असली तरी ज्ञानदेवांनी तिच्यातून स्थूल कामाचार दूर सारून एक रसाचे आरोहण करणारे अनादि मेहुण म्हणून तिला एका विलक्षण उत्तुंग अन उदात्त भूमिकेवर नेऊन ठेवले आहे. उत्तुंग प्रतिमा अन उदात्त भाव ज्यांच्या ठायी आहेत अशा उपासकांच्या आश्रयाने लोकदैवतांनाही केवढे सांस्कृतिक वैभव प्राप्त होते याचे उत्कट प्रत्यंतर माळसा घडविते आहे. खेचरांचे ही मना आणि सात्विकाचा पाना ही ज्ञानदेवांच्या प्रतिती स्पर्शाची किमया माळसेच्या उन्नयन प्रक्रियेत प्रकर्षाला पोहोचली आहे. माळसा मोहिनी हे ज्ञानदेवांच्या अनुभूती विश्वातील परमानंदाचे निधान आहे. प्रियूची प्राणेश्वरी हे प्रकरण येथे समाप्त. श्री आनंद नायकी, राची ढेरे.